सार्वजनिक मंडळ कोल्हापूर येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर आपल्या प्रलंबित देयकासाठी आले आहेत. शासनाच्या नियमानं जे निविदा मंजूर होते ते मंजूर करून त्यांची वर्क ऑर्डर द्यायचं हे काम सार्वजनिक बांधकामाचे महामंडळाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचे असते. जसं काम डिले झालं किंवा कामात चुका झाल्या, जसं आम्हाला नोटीस काढून घेणे सांगतात की बाबा हे काम असं झाले तसं झालं, त्यात दुरुस्त करा किंवा वेळेत करा, तसं पैसे द्यायची जबाबदारी त्यांचीच आहे. पण हे सर्व शासकीय अधिकारी स्वतःच्या सवडीप्रमाणे टाळढकल करतायत. कारण कॉन्ट्रॅक्टर यांना ठामपणे विचारू शकत नाही, कारण रोज इथंच काम करायचं, त्यामुळे रिलेशन खराब होणे, पाऊल होणे म्हणून आपण कोणी विचारत नाही. पण सत्यता म्हणजे आम्ही कुठल्या मंत्र्याला जाऊन भेटू शकत नाही, मंत्र्याला भेटायची आम्हाला गरज नाही. हेलपाट मारून मारून आपले कार्यकर्ते दमलेले आहेत. जे जमलेत मुंबईला जाऊन आले, कुठे वेळेत प्रयत्न केले पण काही जुळलं नाही. पण ह्यांनी प्रयत्न केला पाहिजे, कारण ह्यांनी वर्क ऑर्डर दिली आहे, ह्यांनी त्या रस्त्याचा लाभ लोकांना दिलाय. त्या रस्त्याचा टॅक्स घेतात, सगळ्या लोकांचे टॅक्स, टोल टॅक्स, सगळे टोल टॅक्स सगळे घेतात. त्यामुळे यांची नैतिक जबाबदारी आहे की बाबा हे पैसे दिल्याशिवाय दुसरी कुठलीही योजना करू नये. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या रोज घोषणा वाढल्यात. त्या आपलं मेळा होणार आहे, कुंभमेळा, त्याला 25,000 कोटी 30,000 कोटी लोक मरतात, त्यांना द्यायला पैसे नाही शासनाकडे. आणि घोषणा जाहीर करून म्हणजे एक प्रकारचं आपण भूलथापा लावायचं, कोण विचारायला जात नाही, कोण काय करत नाही. आपले रस्ते झाले, ज्या आमदार साहेबांनी ज्या पूर्वी मंजुरी घेतल्या त्यांनी मोठे मोठे प्रत्येक गावात डिजिटल बोर्ड लावले आहेत, अजून बोर्ड आहेत फाटलेले नाहीत, आता निवडून काढून ठेवते. तिथं प्रत्येक ठिकाणी मी या भागात रस्त्यासाठी 300 कोटी आणले, 100 कोटी आणले, 200 कोटी आणले, या पुलासाठी एवढे आणले. सगळे भरपूर जाहिरात करून भरपूर पैसे त्यांनी कामं करून घेतले आमच्याकडनं आणि नारळ फोडून त्याचा मतात परिवर्तन करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांची ही जबाबदारी आहे की बाबा जिथं मी बोर्ड लावले त्या कार्यकर्ता जगला, कॉन्ट्रॅक्टर काम केल्या माझ्यासाठी, त्याला पैसे मिळालेत का नाही हे आमदार सुद्धा बघत नाहीत. हे त्याचा दुर्दैव काय आहे, निवडून आले त्यांना आमची किंमत नाही आणि आम्ही त्यांना हौसेने काम करून दिले. आम्हाला वाटलं बाबा हे पुढे गेले आपल्या पाठीशी राहतील. या लोकप्रतिनिधी सुद्धा आता थोडस डोळे जे केलेले आहे ते डोळे झाकलेले त्यांनी उघड करावेत. या सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील जे मंत्रिमंडळ आहेत, मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री, यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून आम्हाला आर्थिक न्याय देण्याचं त्यांनी प्रयत्न करावेत, एवढंच मला हे सांगणं आहे. नाहीतर आमच्या आत्महत्या ह्या ठरलेल्या आहेत, पण या आत्महत्या आमच्या निरुपद्रवी ठरणार नाहीत, तर या शासन प्रशासनाला उपद्रवी ठरणार आहेत. आतापर्यंत 2-3 आमचे भाऊ ज्या पद्धतीने झाले ते उपद्रवी ठरल्या, पण आमच्या आत्महत्या ह्या उपद्रवी तुम्हाला ठरतील, यातच तुम्हाला आमचा गर्भित इशारा समजून घ्यावा. नमस्कार.